नमस्कार. मी वसंत आपटे आपले जगच्या वतीनं. मित्रहो, जून महिना सुरू झाला की कालक्रमानुसार शाळा आणि शैक्षणिक वर्ष सुरू होतं. मुलांचे प्रवेश, मुलांची नवी इयत्ता, नवीन वर्ष याची धांदल उडते. आणि सध्याच्या काळामध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण, बालक केंद्रित शिक्षण अशी एक चांगली कल्पना येऊ घातलेली आहे. रुळली आहे सुद्धा बऱ्यापैकी ती. आणि त्यामुळे शाळेला जाणाऱ्या मुलांचं खूप कौतुक करावं, त्यांचं स्वागत करावं, त्यांना खाऊ द्यावा, फुगे बिगे काहीतरी झाडं फुलं त्यांना द्यावीत, खाऊ द्यावा. हे सगळं बरोबर आहे, कारण मुलांना शाळेचं आकर्षण वाटलं पाहिजे. आजपर्यंत असं होतं की शाळेची भीती वाटत होती, पण आता असं झालंय की मुलांची भीती कमी व्हावी म्हणून प्रयत्न आहेत, पण पालकांची मात्र भीती वाढायला लागली आहे. कारण हल्ली अपत्यांची संख्याच मुळात कमी, 1 किंवा 2. आणि मग त्या मुलांची काळजी एवढी की प्रत्येक मुलगा, प्रत्येक आईबापाला हा फार मोठा व्हावा असंच वाटत असतं. आणि त्यासाठी सुरुवात कुठून? तर शिक्षणातून. पण त्याच्या उलटी घडते. आपण बघतोय की आजकाल या महिन्या 2 महिन्यातच शाळेच्या सगळ्या शालांत परीक्षेचे किंवा पदवी परीक्षेचे, विद्यापीठांचे निकाल बाहेर येत असतात. आणि त्या निकालांकडे पाहिलं की पुन्हा त्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची काळजीच वाढते. कारण एवढे निकाल 100%, 90%, 95%, ह्याला किती मिळाले, 93%, त्याला किती मिळाले, 85%. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जो मुलगा किंवा मुलगी असं आपल्याला जाणवत असतं की ते काय फारसं शार्प, हुशार, बुद्धिमान, अभ्यासू असं नाही आहे. त्याही पोराला 85, 90, 95 पडत असतात आणि त्याही बिचाऱ्या पोराचे आईबाप हे पेढे वाटत असतात की माझ्या मुलाला 90% मार्क मिळाले. पण त्याची परिस्थिती पुढं काय होणार आहे हे दिसतंय. आणि मग निकाल लागले की पुढच्या वर्गामध्ये हल्ली ॲडमिशन देण्यासाठी म्हणून झुंबड उडू सुरू झाली. ॲडमिशन घेण्यासाठी नव्हे, ॲडमिशन देण्यासाठी मुलांचा शोध शिक्षण संस्थांनी सुरू केला. हल्ली मध्यंतरी इंग्रजी माध्यमाचं फॅड आलं जोरदार, आणि आता ते इतकं लोण खेडोपाडी पसरलं की गावोगावी इंग्लिश मिडियम स्कूल सुरू झाली. आणि ती सगळी म्हणताना इंटरनॅशनल, वेगळंच नाही. आणि मग त्या पिवळ्या गाड्या काय, ते टाय बूटवाले युनिफॉर्म काय, ते शाळांना येस मॅडम, नो मॅडम सुरू झालं, गुड मॉर्निंग सुरू झालं. आणि ते एक त्याची हवा अशी तयार झाली की गावोगावी आणि शहरोशहरी ती इंग्रजी माध्यमाच्या शाळा गल्ली गल्लीमध्ये सुरू झाल्या. आणि आता त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली पोरं मिळवण्यासाठी. आता त्यांना पोरं कमी पडायला लागली. यंदा तर असं झालंय की जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती ही ठरवून सरकारनं थोडीशी बरी केली आहे, बदलली आहे. म्हणजे अगदी जे उदासीन कळाखाऊ शाळा ज्या होत्या त्या जरा चकचकीत पकपकीत झालेल्या आहेत. म्हणजे त्या शाळासुद्धा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आल्यासारख्या टकटकीत दिसायला लागल्यात. आणि त्या दिसायला लागल्यानंतर तिकडंही मुलांचा ओढा आणि पालकांची शक्यता पाहून त्याही शाळा बऱ्या चालायला लागल्या. आणि त्या बऱ्या चालायला लागल्या, अंगणवाड्या सुरू झाल्या. म्हटलं की इकडं इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी जी दुकानं काढलेली होती त्यांना गिऱ्हाईक थोडंसं कमी झालं. आणि मग तिथं हालचाल सुरू झाली. मग त्या प्रत्येक वृत्तपत्रांमध्ये हल्ली आपण ती हँडबिलं बघतोय की ती रंगीबेरंगी चकचकीत ती पोरांची, युरोपियन पोरांची सगळी ती चित्र असतात. खरं म्हणजे ते काय पृथ्वीचा गोल काय पाहतंय, ते लांब वनस्पती काय दाखवतंय, ते एकत्र बसून मॅकॅनो वगैरे काय खेळतायत. असली काही पोरं खेडोपाडी किंवा कुठल्याही शहरामध्ये इतकी छोटी मुलं दिसतच नाहीत. ती सगळी युरोपियन फोटो कुठले तरी ते प्रेसवाले छापतात आणि ही मंडळी ते वृत्तपत्रातून ग्राहकांपर्यंत ते पोहोचवतात की प्रत्येक आईबापाला वाटायला लागतं की असं चटपटीत पोरगं माझं व्हायला पाहिजे आणि ते यस फॅस करायला पाहिजे. आणि त्यामुळे या लोकांची दुकानं खूप वाढली. आणि यंदा मात्र त्याला थोडीशी मंदी आली आहे का काय असं जाणवायला लागलं. वास्तविक मुलांना शिक्षण देणं म्हणजे काय देणं हेच आपल्याकडं अजूनही नक्की नाही आहे. म्हणजे आपल्याकडं शिक्षण, अध्यापन, अध्ययन, अभ्यास ह्या सगळ्या ज्या संज्ञा आहेत याच्यामध्ये किंचित फरक आहे. आणि तो समजून घेतला तर मग या मुलांचं कल्याण आईबाप करू शकतील. मुलांना येसफेस करायला आलं आणि मराठी वाचताच नाही आलं याचा अर्थ काय मुलाला 90% आणि 96% मार्क मिळाला म्हणून तो मुलगा हुशार होतो आणि मुलगी ती चमकते असं नाही. कारण जी मुलं आता 90, 95, 96% मार्क मिळवत आहेत 11वीला किंवा त्यात हल्लीच्या 10वीला, 12वीला वगैरे, तर ती पुढं काय करतायत हे आपल्याला दिसतंय आता.
की एक तर पुढं ॲडमिशनसाठी ती गेली की पुढं चांगल्या संस्थेमध्ये म्हणजे IIT-मध्ये, MPSCमध्ये, UPSCमध्ये एवढ्या स्पर्धा झाल्या की तिथं पुन्हा पास होत नाही म्हणून मुलं नर्वस व्हायला लागली. झाली पास तरी पुढं ती ग्रॅज्युएट झाली तरी त्यांना नोकऱ्या मिळेनात. नोकऱ्या देणाऱ्यांची खरं म्हणजे आज अशी परिस्थिती येते की त्यांना माणसं मिळत नाही आहेत. कुठल्याही क्षेत्रामध्ये आज माणसंच मिळेनाशी झालेली आहेत. कॉम्प्युटर चांगलं काम करणारा नाही, वृत्तपत्रामध्ये प्रूफ रीडर मिळत नाही, भाषांतर करणारे मिळत नाही, स्वयंपाकी मिळत नाहीत, भांगलायला माणसं मिळत नाहीत, लाकूड तोडणारी माणसं मिळत नाहीत. अबदार हातानं झाड तोडणं हे भयंकर कौशल्याचं काम आहे, पण ती झाडं तोडणारे मजूर किंवा साधे उत्तमपैकी शहाणी माणसं ही कुठल्याही क्षेत्रात मिळेनाशीच झाली आहेत. मग कारखान्यामध्ये स्किल्ड लेबर ज्याला आपण म्हणतो, उत्तम ड्रायव्हर, उत्तम गाडी चालवणारा हा मिळतच नाही. म्हणजे चांगली गाडी मला भाड्यानं न्यायची म्हटली की त्या भाड्याच्या गाडीची धाकधूकच वाटायला लागते की हा ड्रायव्हर सरळ आहे का काय, तो मावा खाऊन थुंकतोय का, सिगरेट पितोय का, दारू पितोय, काही सांगता येत नाही. मग अशा लोकांना चांगला व्यवसाय, चांगली नोकरी मिळणार कशी? म्हणजे आज फौजा म्हणतात ह्या सगळ्या पोरांच्या की आम्हाला काम नाही, नोकरी नाही, बेरोजगारी आहे. हे राजकीय पक्षांचं ठीक आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कुठल्याही औद्योगिक वसाहतीमध्ये किंवा कुठल्याही बाजारपेठेमध्ये बाहेर बोर्ड लावलेले आहेत. कामगार पाहिजेत, माणसं पाहिजेत, कॅशियर पाहिजेत, कारकून पाहिजेत, मुली पाहिजेत, सेवेला पाहिजेत, हॉस्पिटलमध्ये पाहिजेत, सगळीकडे पाहिजेतचे बोर्ड आहेत. आणि इकडे हे लोक म्हणतात आम्हाला बेरोजगारी आहे. हे चक्र भेदायचं असेल तर आपल्याला शिक्षणाचा वेगळा विचार करावा लागेल. आत्ताच जे वातावरण मी 2 मिनिटात सांगितलं ते वातावरण आपल्याला बदलावं लागेल. पूर्वी कमवा शिका अशी योजना फार उत्तम होती. विशेषतः रयत शिक्षण संस्थेमध्ये ती योजना प्रसिद्ध होती. म्हणजे माझेच एक शिक्षक शामराव डाके म्हणून, नावानिशी मी सांगतो, अत्यंत गरीब परिस्थितीतून ते वर आलेले आणि मला त्यांचीही परिस्थिती माहिती आहे आणि माझ्याशी त्यांचा संपर्क खूप असल्यामुळं त्यांनी सांगितलेला अनुभव सुद्धा फार महत्त्वाचा आहे. कराडच्या कॉलेजमध्ये ते जेव्हा गेले तेव्हा ते कोष्टी समाजातले स्वतः हातमाग चालवत असत आणि मग कॉलेजला येत असत. आणि मग हे करताना काही वेळेला, बऱ्याच वेळेला शनिवारी वगैरे, विशेषतः सकाळचं कॉलेज, दुपारचं कॉलेज म्हटलं की त्यांना काही वेळेला उशीर व्हायचा आणि खूप वेळेला ते ठरलेल्या कॉलेजचे जे कार्यक्रम असायचे त्याला गैरहजर असायचे. आणि मग ते गैरहजर असल्यानंतर त्यांनी प्रिन्सिपॉलनी बोलावून घेतलं त्यांना की बाबा तू लेका हे नेहमी गैरहजर कसा राहतोयस, उशिरा येतोयस, काय चाललंय तुझं, कॉलेज तुला नीट करायचंय का नाही? मग त्यांनी सांगितलं की बाबा मला असं पोट भरायसाठी, शाळा करायसाठी, विद्याभ्यास करायसाठी, मला शाळा कॉलेजसाठी पैसे पाहिजेत आणि म्हणून मी सकाळी त्या गोष्टी काम करतो, हातमागावरती काम करतो आणि मग मी इथे येतो. त्या प्रिन्सिपलनी काय करावं, त्यांनी हातमागच म्हणे एक खरेदी केला आणि तो कॉलेजमध्ये बसवून दिला आणि त्याला सांगितलं तू या हातमागावर काम कर आणि इतरही काही मुलांना तू शिकव. आता असे प्रिन्सिपल आणि अशी मुलं ही खरी म्हणजे फार मोठी आहेत. हे शिक्षक नंतर ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, एका बँकेचे संचालक म्हणून काम करत होते, शाळेचे हेडमास्टर आणि सुपरवायझर झाले. हा सामान्य माणसाची अशी कित्येक उदाहरणं आपल्याला डोळ्यासमोर असतील की जी अशा कष्टातून वर आली. भाऊराव पाटलांचं तर एका गोष्ट सांगतात की त्यांच्या एका वसतिगृहामध्ये म्हणे मुलं त्यांचं काम करत होती. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद, असंच तर रयत शिक्षण संस्थेचं बोधवाक्य होतं. त्यामुळे स्वावलंबन हे मुलांना शिकवलंच जात होतं प्रत्येक ठिकाणी. एकदा म्हणे कोणीतरी पाहुणे आले आणि नेहमीसारखे भाऊराव पाटील ते अण्णा याला दाखवायला पाहुण्यांना म्हणून त्या वसतिगृहामध्ये गेले. तर स्वयंपाकघर दाखवताना लक्षात आलं की ती मुलं भाकरी करत होती आणि भाकरी करताना त्या परातीच्या बाहेर बरंच पीठ सांडलेलं होतं. ते सांडलेलं पीठ बघून ते पाहुणे म्हणाले म्हणे की अहो ती मुलं किती नासाडी करतायत. म्हणले काय पीठ असं एखादी बाई लावून तुम्ही जर भाकऱ्या बडवून घेतल्यात तर ही नासाडी थांबेल. भाऊराव पाटील म्हणले ती नासाडी नाही आहे, म्हणले ते प्रयोगासाठी झालेला तो खर्च आहे. या मुलांना भाकरी करता यायला पाहिजेत आणि भाकरी करताना सुरुवातीला थोडं पीठ सांडणार पण पुढच्या आयुष्यामध्ये त्यांचं कुठंही नडणार नाही म्हणून त्यांना भाकरी करायला शिकवलं पाहिजे, हा माझा उद्देश आहे. पाहुण्याने भरघोस देणगी दिली हे काय मी सांगायला पाहिजे असं नाही. त्याचं कारणच हे आहे की मुलांना हे सगळं यायला पाहिजे. मध्यंतरी किंवा आजही एक चळवळ आहे पहा की ती बाल कामगारांच्या विरोधी चळवळ. म्हणजे बाल कामगार तुम्ही दुकानामध्ये किंवा एखाद्या आस्थापनेमध्ये ठेवले की त्यांचं शोषण होतं, त्यांचं बालकत्व किंवा बाल्य नाहीसं होतं, अशा काहीतरी कल्पना आल्या. बरोबर आहे, ते बालकांची पिळवणूक होणं वेगळं आणि बालकांचं प्रशिक्षण वेगळं. म्हणजे एखाद्या दुकानामध्ये समजा माझ्या कार्यालयामध्ये मी एखादं छोटं पोरगं 10वी 9वीचं ठेवलं, 8वीचं ठेवलं आणि त्याला अभ्यासाव्यतिरिक्त एक तासभर काम सांगितलं
काय सांगितलं तर हे फायलिंग कसं करायचं, बँकेचा फॉर्म कसा भरायचा, हे पोस्टात जाऊन पत्र टाकून ये जा बघू. सायकलवरनं ते पोरगं उड्या मारत जाते. आता ही कामं त्याला जर यायला लागली तर ते पोरगं तयार होईल ना. पण 15 वर्षाच्या मुलाला कामच लावायचं नाही म्हटलं तर मोठं मुश्किल होईल. असं नाही चालणार. त्यामुळे 15-16 वर्षाच्या मुलांना प्रशिक्षण जर पाहिजे असेल तर ह्या छोट्या दुकानांमध्ये, छोट्या वर्कशॉपमध्ये त्यांना काम करायसाठी ह्याच्यासाठी काहीतरी योजना केली पाहिजे. मग तो रोल, ती भूमिका सामाजिक संस्थांनी घ्यायला हरकत नाही की बाबा ज्या नोकरीचे विनिमय केंद्र असतात तसं आम्ही काही विद्यार्थी सुद्धा कॉलेजनं सुद्धा तुम्हाला द्यायला हरकत नाही. कॉलेजमध्ये असं विनिमय केंद्र काढायला काय हरकत नाही. म्हणजे नोकरीसाठी आम्ही तुम्हाला विद्यार्थी देत नाही, पण त्याला 4 पैसे द्या शिक्षणासाठी. पण तो रोज 2 तास तुमच्या दुकानामध्ये किंवा तुमच्या वर्कशॉपमध्ये किंवा तुमच्या कारखान्यामध्ये, तुमच्या कार्यालयामध्ये काम करेल. पूर्वीच्या काळी तर ही मंगल कार्यालय असायची. तिथं वाढण्याचं काम करण्यासाठी 9वी-10वीची पोरं मजेत जायची. वांगी चिरून द्यायची, बटाटे चिरून द्यायची, वाढायची, त्यांना जेवायला छान मिळायचं आणि 12 वाजता 1 वाजता ती पोरं शाळेला जायची. ह्यातनंच तर प्रशिक्षण मिळतं ना. आणि आपल्या लक्षात आलं असेल की जी मुलं अशा अनुभवातून मोठी झाली ती सगळीजण ही मोठीच झाली. आणि त्याचं कारणच हे की अनुभव हे शिक्षण, अनुभव हे प्रशिक्षण, आणि हे प्रशिक्षण मिळाले की मुलं मोठी होतात. आज मुलं लंगडी व्हायला लागली ह्या शिक्षणाच्या नादानं. म्हणजे पोशाखी व्हायला लागली. त्यांना टाय बूट बांधता यायला जरी लागले तरी स्वच्छता कळत नाही, अभ्यास कळत नाही, वाचन येत नाही, उत्तमोत्तम ग्रंथ वाचन हा तर विषयच नाही. ग्रंथालयामध्ये ह्या मुलांनी खरं तर शाळेच्या किंवा कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये काम करायला पाहिजे. त्यांच्याकडून शाळेची पुस्तकं, ग्रंथालयाची पुस्तकं रॅकमध्ये लावणं, त्याचं रजिस्टर बनवणं, त्याचं नंबरिंग करणं, ही कामं खरं म्हणजे मुलांची आहेत. ग्रंथपाल एक जरी झाला तरी बाकीची कामं शिपायाकडनं कशाला करून घ्यायला पाहिजेत, ती कामं मुलांनी केली पाहिजेत. म्हणजे तेवढी पुस्तकं हाताळली जातील, तेवढं जाता जाता वाचून होईल. एखादं पुस्तक लायब्ररीयन त्याला देऊ शकेल की बाबा हे घरी जाऊन वाचून उद्याला परत घेऊन ये. अशा प्रकारानं मुलांना जर शाळांनी आणि पालकांनी घडवलं तर मला वाटते ती पोरं मजेत पुढं चरितार्थाचं काहीतरी साधन मिळवू शकतील. आणि हे मग बेरोजगारी आणि इकडं माणसं पाहिजेत, या दोन्हीची दरी जी वाढली आता की कामाला माणसं नाहीत आणि माणसांना काम नाहीत, हे असलं काहीतरी चमत्कारिक युग येण्यापेक्षा हे शिक्षणाची दिशाच बदलली पाहिजे. आणि शिक्षणाला अभ्यासाची, प्रशिक्षणाची, सरावाची ही जोड दिल्याशिवाय त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही सरावानंच यायला पाहिजे. रवींद्रनाथच म्हणायचे की वसंत ऋतूची कविता ही वर्गात बसून शिकवताच येणार नाही तुम्हाला, ते आंब्याच्या झाडाखाली बसूनच शिकवली पाहिजे. हा जसा निरीक्षणाचा सराव आहे तसा कामाचा सराव दिला पाहिजे. मुलांना शाळेचा युनिफॉर्म स्वतःच धुतला पाहिजे असं जर पालकांनी सक्ती केली तर शाळांनी तो मळलेला युनिफॉर्म म्हणजे मुलानं धुतलेला आहे, तो नीट डाग निघालेला नाही असू दे असं दोघांनीही म्हटलं पाहिजे. असं जर शिकवायला सुरुवात केली तर मला वाटते ही चळवळ फार मोठी आहे. आणि ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये काही सामाजिक संस्थांचं योगदान आहे त्यांनी या दिशेनं जर मुलांना नेलं आणि शाळांना नेलं. आता ह्यामध्ये सरकार ही एक अडचण दोन्ही बाजून आहे. पण प्रत्येक वेळेला ती सबबच सांगत बसलं तर सरकारी धोरणं, ते शिक्षण मंत्रालय, ते शिक्षकांचे पगार, ते 7वा आयोग वगैरे वगैरे हे सगळं आम्हालाही दिसतंय. परंतु ह्याच्यातून मार्ग काढणं हेच तर सामाजिक संस्थांचं काम आहे ना, शिक्षण संस्थांचं काम आहे ना. सरकार ही अडचण ही आता राजकीय पक्षांना त्या मंत्र्यांना सुद्धा झालेली आहे. म्हणून काय त्यातनं मार्ग निघणार नाही असं नाही. तो प्रत्येकजण असंच म्हणतोय की चर्चेला या मार्ग निघेल. तसं जर पालक संघ आणि शाळा यांनी जर चर्चा करून ह्या बालकांना काहीतरी काम उपलब्ध करून दिलं, त्यांच्या योग्यतेचं, त्यांच्या सरावाचं, त्यांच्या प्रगतीचं असं जर काम उपलब्ध करून दिलं तर लोकांची कामं हलकी होतील आणि शिक्षणाचा उद्योग आणि हा शिक्षणाचा उद्देश हा दोन्ही सफल होईल. हे असं जर घडलं तर शिक्षण वेगानं पुढे जाईल असं माझं मत आहे.